दरम्यान उद्धव ठाकरेंच्या मशाल या चिन्हावरती समता पक्षाने दावा केलाय। निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचा दावा समता पक्षाकडून केला जातोय। सोमेश कोलगे माहिती देतील। सोमेश, दाव्यामध्ये समता पक्षाने नेमकं काय म्हटलंय? ज्ञानदा, ही अतिशय मोठी बातमी आहे ती याकरिता कारण 4 जानेवारी रोजी इलेक्शन कमिशननी एक नवी प्रेस नोट काढली होती आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मान्यता नसलेल्या पण नोंदणीकृत असलेल्या सर्व पक्षांना प्रत्येक निवडणुकांच्या वेळी कॉमन सिम्बॉल देण्याची एक पद्धत असते आणि त्याची एक रूल्स अँड रेग्युलेशन प्रोसिजर त्यांनी निश्चित केलेली होती आणि त्या रूल्स रेग्युलेशन प्रोसिजरनुसार समता पक्षांनी त्यानुसार मशाल चिन्हावर पुन्हा एकदा दावा केला की मशाल चिन्ह हे आम्हाला मिळायला पाहिजे, कारण येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला चिन्ह नसलं, मान्यता नसल्यामुळे तरी सुद्धा आम्हाला कॉमन सिम्बॉल घेण्याची जी पद्धत आहे त्यानुसार आम्हाला मशाल हा कॉमन सिम्बॉल मिळावा आणि 11 जानेवारी म्हणजे आजपासून तो सिम्बॉल वापरता येऊ शकतो अशा स्वरूपाचे इलेक्शन कमिशनच्या प्रेस नोटमध्ये म्हटलं होतं। पण मशाल चिन्ह हे अजूनपर्यंत समता पक्षाला दिलं गेलेलं नाहीये, पण येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी तेच चिन्ह पुन्हा एकदा मागितलंय। आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जर निवडणूक आयोगाने निर्णय दिला तर कदाचित लोकसभा निवडणुकांकरिता आणि त्या निवडणुकांपुरतं वापरण्यासाठी म्हणून मशाल चिन्ह हे समता पक्षाला मिळू शकतं असा समता पक्षाचा दावा आहे। धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।